मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नशेचे इंजेक्शन प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आल्याने विट्यासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या गार्डीच्या युवकास विटा पोलिसांनी अटक केली आहे. गार्डी येथील रोहित करण जाबीर याला 50 बाटल्यांसह पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केलंय. तर मध्य प्रदेश येथील तरुण ही नशेची औषधे गार्डीच्या तरुणाला पुरवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलंय. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. नशेची इंजेक्शन प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आल्याने विट्यासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून नशेची इंजेक्शन विकणाऱ्या गार्डीच्या युवकास विटा पोलिसांनी अटक केली आहे. गार्डी येथील रोहित करण जाबीर वय 25 या युवकाला 19,000 रुपये किमतीच्या मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 50 बाटल्यांसह विटा पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केली आहे. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की विटा शहरात युवक व कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शरीर पिळदार बनवण्याच्या कारणातून इंजेक्शनचा वापर करून नशा करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी उत्तम माळी यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तातडीने पथक तयार करून विट्यासह परिसरात सापळा लावला. यानंतर काल शुक्रवारी 13 मार्च रोजी दुपारी 3च्या सुमारास रोहित करण जाबीर हा नशेची औषधांसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला. यानंतर रोहित जाबीर विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या इंजेक्शनच्या बाटल्या धीरज शर्मा राहणार मध्य प्रदेश याच्याकडून मागवल्या असून पोलिसांनी धीरज शर्मा याचा शोध सुरू केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन करत आहेत. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क 9175 100007. जिओ मराठी, ते धडक